कोणाचं लक्षण आहे? भक्ताचं लक्षण आहे. किंवा सुग्रीव राजा रामचंद्राच्या भक्तीमध्ये एकरूप झाल्यानंतर कळाले, अगोदर नाही कळालं. मग आपल्या जीवनामध्ये याचं सुख प्राप्त करायचे, याच्यासाठी रामायणाला यायचे. नाहीतर एरवी आपल्या घरी वाचता येते, पण ते वाचणं वेगळं, इतर वाचणं वेगळं, एकांतात वाचणं वेगळं, वाचण्याचे प्रकार वेगळे येते. खरोखर रामचंद्राच्या संगतीने मला सुखाची प्राप्ती झाली, ऐश्वर्याची प्राप्ती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली, देवाची प्राप्ती झाली, सत्संगत घडली. पाहिल्याशिवाय दिसत नाही, ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय कळत नाही. त्या स्वरूपामध्ये गेल्यानंतर कळते. अगोदर मी राजा सुग्रीवाचं दुखणं असणार 3 जण किती वेगळं पळते, तेवढे वेगळं पळायला लागले. प्रत्येकाने बाबा काय होतंय की कसं होतंय की काय करू की हे होतं. पण ज्या वेळेस आपला आत्मविश्वास, साधू विश्वास आणि परमार्थाचा विश्वास आपल्या जीवनामध्ये उतरायला पाहिजे. त्याला आत्मविश्वास झाला, आता नक्की माझं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून सानिध्यामध्ये जायचे, कुणाच्या? संतांच्या जायचे, देवाच्या जायचे आणि त्यांच्या संगतीमधून आपल्या देहाचा उत्कर्ष करायचा. तेच राजा सुग्रीवाने स्वतःच्या जीवनामध्ये केले गेलेलं आहे. फक्त नातं जुळवायला वेळ लागतं, पण एकदा नातं जुळले देव आणि भक्ताचं कुणाकडे जायची गरज नाही. ठाईची वसुली करायची तावडी अनंत आळवा हे माध्यम निर्माण होत आहे. राजा सुग्रीवाला एवढा आनंद निर्माण झाला, रामचंद्राला आनंद निर्माण झाला, मी भक्ताचं कार्य करण्यासाठी सिद्ध झालो. राजा सुग्रीवाला आनंद निर्माण झाला, माझं कार्य सिद्धीला जिथे जाणार आहे. पण आईने लेकराला कडकडून मिठी मारला, त्याप्रमाणे रामप्रभूने राजा सुग्रीवाला मिठी मारली. बोला श्रद्धा धामम पुरुषा. जीवनामध्ये श्रद्धा पाहिजे. परमार्थ करत असताना बाह्य अंगाने नग, आपले सगळे 2 अंग येतो, एक बाहेरचं एक आतलं. आतलं अंग कसले असं काय घेणे देत नाही, आतलं अंग असावं, बाहेरचं नसावं. त्याच वेळेस रामचंद्र राजा सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा तुझं कार्य झालं, लवकरात लवकर किष्किंधेच्या ठिकाणी जा आणि त्या वालीला बोलव युद्धाला. आत्मविश्वास, आत्मधारणा, आत्मसंकल्प रामचंद्राने केलेला आहे. वाली जर युद्धाच्या ठिकाणी जर आला, तू घाबरू नको, भिवू नको. अहो पाचचा पाठीराखा जर खंबीर असला तर आपल्याला द्यायची काय गरज आहे? रामचंद्राने सांगितलं बोलव त्याला युद्धाला आणि भिवू नको, त्याच्याबरोबर द्वंद्व करण्यासाठी तयार हो. सुग्रीवालीशी युद्ध करिता विसरू नको माझं रघुनाथ. देवानं सांगून सुद्धा आपण येत असून कसं आहे आपलं. रामानं प्रत्यक्ष सांगितलं, बाबा वाई तुझ्या बरोबर युद्ध करायला सुरुवात होईल, पण मला विसरू नको. आपल्या जीवनामध्ये असंच आहे, ज्या क्षणाला तुम्ही आम्ही विसरतात ना, त्यावेळेस कुठलं तरी विघ्न आपल्यावर पडल्याशिवाय लक्षात ठेवा. त्याच सानिध्यामध्ये नामस्मरण असं आपल्याला देव दिसणार, आपल्याला पाठी डोळ्याची, पण कार्य केल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्राने संकेत करून सुद्धा पुढे काय होते ते आपण ऐकलं. मला विसरू नको बरं का बाबा, सगळं विसरलं चालू, पण आम्ही देवाला विसरतो, सगळ्याला विसरत नाही. सगळे बाकी झालं नाही करतात विसरू, पण देवाला विसरत जाऊ द्या काय होते म्हणून. पण तो शेवटचा मालक आहे. काय म्हणता पुढं? रामचंद्राचे शब्द ऐकल्याबरोबर राजा सुग्रीवाच्या शरीरात
त्या ठिकाणी द्विगुणित ताकद आलेली आहे. पहिला असणारा जय म्हणतात पुन्हा जय आणि रामचंद्र पटत गेली कैलासाला झाड मोठ्याने उकार ठेवला. बोला वारी बळी हाती बळी मी श्रीराम तू बळी आजी वाळीची करीना होळी राणा कंदाळे पाय माझी. आपल्या जीवनामध्ये कुठपर्यंत देवाची भेट होईपर्यंत देवापासून थोडं अंतर गेलं की आपलं बिघडलं. आता राजा सुग्रीव रामचंद्राच्या समोर बोलायला लागलाय पण पुन्हा गेल्यानंतर काय होणार आहे इसरणार आहे. पण अगोदर मला आता माझा पाठचा पाठीराखा स्वर्गुण संपन्न केलाय प्रभू रामचंद्र. आता मी वाळीची होळी केल्याशिवाय राहणार नाही. मग जीवनामध्ये असंच आहे. राजा रावणाच्या सर्व सैन्याची समाप्ती झाली किंवा मारली. शेवटाला राजा रावण उरला. त्यावेळेस राजा रावणानं पाताळामध्ये आहे आणि महे रावणाकडे कोणता दूत पाठवला होता? बोला पुढं. ऐसे बोलता सुग्रीवासी सवे गवटीला सौमित्रेसी एवढी किष्किंधा प्रदेशी वाळी वदासी उद्धत. हो वाळी वदासी उद्धत. मोठ्याने गर्जना राजा सुग्रीवाने केलेल्या रामचंद्र उठलेले लक्ष्मणजी उठलेले आहेत आणि किष्किंधेच्या जवळ आले. एका सका जीव लगा सौमित्र तुझा सुग्रीव समित्र दोघे घेऊनी वेगवत्तर श्रीरामचंद्र निघाला. बघा आपला भाव आहे एक सका सौमित्रजी त्या द्वैत केलं या ठिकाणी सापडत नव्हते. द्वैत केलं नाहीये. आपल्या जीवनामध्ये इथेच गोड पेंट खाते या सखा सौमित्र आणि एक मित्र हे तिघजण किष्किंधेच्या जवळ आले. एक झाले नरवण्णर वानरवीराचा संहार अवघे करती जय जयकार शिंदादार टाकिले. बघा नर आणि वानराची गाठ पडलेली आहे. नर जंगलामध्ये न राहणारा वानर हे जंगलामध्ये राहणारे. पुरुष असणारा कोण रामचंद्र आहे आणि रामचंद्राची दोघांची पशुची आणि मानवाची गाठ भेट पडली गेली आहे. आता पडणं दुर्मिळ आणखी आहे पण भाग्य लागते समोरच्याचं. देवाचं नाहीये समोरच्याचं भाग्य लागते. त्याचं भाग्य होतं नर आणि वानराची गाठ पडली मिलन झालं आत्मस्थिती आत्मभाव आत्मस्वरूप एकरूप झालेलं आहे आणि त्या माध्यमामधून हे तिघजण आहे आणि बाकीचे वानर किष्किंधा नगराच्या जवळ लागायला पाहिजे तर देव आपल्याला लवकर मिळायचं वाटतंय बरं का. मिळेल का नाही मिळेल सांगता येत नाही पण वाटतंय. ते रामप्रभू लक्ष्मणजी राजा शिवरी गेले बाकीचे काय वानर होते मोठ्याने जयघोष केला. जेवी आत्मा दे आलता जमीन देखती समस्त देवी श्रीराम त्या वानरात ठेविला ती गुप्त जनदृष्टी. आमच्या बाबा जर आपल्या इथे नसतं तर आपल्या इथे कशाला आला असतात दिसणार नाही. सूक्ष्म तत्वामध्ये आणखीन आहे आणि तो प्रत्येकाच्या ठिकाणी वास करतोय म्हणून सगळे आपण इथं आलात. पण बाह्यांकडे सांगू लागलेले त्या वानरामध्ये रामचंद्र लक्ष्मणजी जिथे होते पण विषयामध्ये अडकलेले आहेत कर्मामध्ये अडकलेले आहेत वर्णामध्ये अडकल्या गेलेले आहेत. त्यांना देव जवळ जरी असला तरी दिसणार नाही. वाली सुग्रीव युद्धाती दुर्धर पाहावया श्रीरामचंद्र वनी वसोनी अगोचर नरवानर न देखती. हो नर वानर न देखती. कारण जीवनामध्ये असणारं अध्यात्म चांगलं असावं. अध्यात्म चांगलं असलं तर जीवनाची सुरुवात होतीये आणि अध्यात्म जीवनामध्ये नसेल तर जीवनाची सुरुवात होत नाहीये. म्हणजे वानर होते त्यांच्याकडे अध्यात्म नव्हतं म्हणून रामचंद्र सानिध्यामध्ये आहेत पण दिसायला तयार जिथे नाही. त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणचा काही भाव वाचिक भाव मानसिक भाव त्या स्वरूपाकडे एकरूप झालेला नव्हता म्हणून सानिध्यामध्ये असताना देखील रामप्रभू दिसत नाही. पुढे काय झालं
जेव्हापासून आतापर्यंत तरी आपल्याला दिसला नाही. दिसेल का नाही पत्ता नाही. मग ती अवस्था त्या वाईकडे तर कुठलंच क्षेत्र नव्हतं, नामस्मरण नव्हतं, विधिविधान नव्हतं, कर्म जेथे नव्हतं. मग त्या वाळीला कसा देव दिसलो?